आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी बीडमधून। बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांना आता पालकमंत्रीपद गमवावं लागण्याची चिन्ह दिसू लागले। या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची बातमी विरोधकांनी आणि भाजपच्या आमदारांनीही केली आहे। राजीनाम्याबाबत अजूनही कोणत्याही हालचाली जरी नसल्या तरी तुर्तास धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्री पदावर तरी पाणी सोडावं लागू शकतं। बीडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहील, पण धनंजय मुंडेंकडे नाही अशी काहीशी परिस्थिती निर्माण होऊ शकते। नेमक्या काय घडामोडी घडतात पालकमंत्री पदाच्या बाबतीत पाहूयात हा रिपोर्ट। धनंजय मुंडे अजित पवारांचा अगदी जवळचा असलेला नेता। कोणतंही संकट येवो, कोणताही वाद निर्माण होवो, अजित पवारांनी धनंजय मुंडेंची आणि धनंजय मुंडेंनी अजित पवारांची साथ कधीच सोडली नाही। आणि आताही तेच घडतंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे प्रचंड अडचणीत आलेले असताना अजित पवार त्यांच्या मदतीला धावण्याची शक्यता आहे आणि त्यासाठीचं आयुध असेल बीडचं पालकमंत्रीपद। बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे हे पूर्वी होतं, आताही त्यांनी मागितलेलं आहे त्यांच्या यादीमध्ये। आणि त्यांना जेव्हा ते जाईल त्या ठिकाणी पालकमंत्री कोण नेमाचा अधिकार त्यांच्या पक्षाचा आहे, त्यामुळे त्या पक्षाने निर्णय करायचा आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुरुवात झाली एका खंडणी प्रकरणापासून। या खंडणी प्रकरणातला प्रमुख आरोपी आहे वाल्मिक कराड। वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा खास माणूस। याच वाल्मिक कराडचा संतोष देशमुखांच्या हत्येत सहभाग असल्याचा आरोप करतायत भाजपचे आमदार। वाल्मिक कराडला धनंजय मुंडे मदत करतायत, त्यामुळे त्यांचं मंत्रिपद काढून घेण्याची मागणी विरोधक करतायत। आता इतकं सगळं झाल्यानंतर धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी नामी उपाय शोधण्यात आलाय। धनंजय मुंडेंचं मंत्रिपद कायम ठेवायचं, पण त्यांना बीडचं पालकमंत्रीपद द्यायचं नाही, म्हणजे धनंजय मुंडेंना काहीतरी शिक्षा दिल्यासारखं दाखवायचं। मी पहिल्या दिवसापासून एकच मागणी करतोय की बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कुणी घ्यावा। हा जरी त्या सरकारमध्ये तिन्ही पक्षाचा निर्णय असला तरी सुद्धा एकदा जर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जास्त असल्यामुळे त्याचा क्रायटेरिया लावून किंवा राष्ट्रवादीचा जिल्हा म्हणून जर राष्ट्रवादी काँग्रेसकडे ते जाणार असलं तर ती स्वतः अजितदादांनी ते पालकमंत्रीपद घ्यावा ही माझी मनातूनची इच्छा आहे। त्याचे कारण असं आहे की एकदा ते पालकमंत्रीपद दादांकडे आलं की दादांना कळेल की या जिल्ह्यात काय काय झालं मागच्या 5 वर्षात। त्याच्यामुळे दादांनी जर स्वतः पालकमंत्रीपद घेतलं तर मी त्याचं कौतुकच करीन आणि त्यांचं स्वागतही करीन। आता पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंना द्यायचं नसेल तर बीड मधल्या दुसऱ्या मंत्री आहेत पंकजा मुंडे, पण त्या धनंजय मुंडे यांच्या बहीण आणि भाजपच्या नेत्या आहेत। बीड मध्ये राष्ट्रवादीचे 3 आमदार आहेत, त्यामुळे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्याच कोट्यात आहे। म्हणूनच सध्याच्या परिस्थितीत बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे ठेवण्याचा उपाय शोधला गेलाय। जनतेचा रोष काही लोकांवर आहे, कारण ज्या पद्धतीनं मागच्या काळात सत्तेचा वापर बेमुरवतखोरपणे काही लोकांना दिलेला असताना दुसऱ्या लोकांनी वापरला, म्हणजे अक्षरशः प्रशासन जे प्रशासनात नसणाऱ्या लोकांच्या इशाऱ्यावर डोलत होतं, नाचत होतं, ते तर निश्चित थांबलं पाहिजे। शेवटी प्रशासनिक यंत्रणा राज्य एक संकल्पना आहे, अशा पद्धतीनंच राज्य चाललं पाहिजे। बीडमध्ये सगळं गुंडाळून ठेवलेलं होतं। मला असं वाटतं निश्चित जर सरकारने अजितदादांनाही निर्णय द्यायचा निर्णय घेतला असेल तर तो चांगला निर्णय होईल। धनंजय मुंडे आणि अजित पवारांचं शक्य पाहता बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे असलं तर मुंडेंसाठी तो मोठा दिलासा असेल। शिवाय प्रकरण शांत झालं की इतर कुणाहीपेक्षा अजित पवार पालकमंत्रीपदाची माळ सहजपणे मुंडेंच्या गळ्यात घालतील। गेली अनेक वर्ष मुंडे कुटुंबाचं बीडमध्ये वर्चस्व आहे। धनंजय मुंडे राष्ट्रवादीत गेल्यापासून राष्ट्रवादीची ताकदही वाढली। बीडमधील इतर नेते त्यामुळे नाराज आहेत। सध्याच्या मंत्रिमंडळात बीडमधले 2 मंत्री आहेत आणि दोघेही मुंडे बहीण भाऊ, त्यामुळे मुंडेंमुळे आपल्याला संधी मिळत नाही अशी भावना अनेकांच्या मनात आहे। आणि त्यामुळेच धनंजय मुंडेंना आता महायुतीच्याच नेत्यांकडून विरोध होतो। पण धनंजय मुंडेंचं सख्य फक्त अजित पवारांचीच नाही तर भाजपमधल्या नेत्यांचीही आहे हो। आणि म्हणूनच पालकमंत्रीपद नाकारणं
ही मुंडेंना शिक्षा कमी आणि दिलासाच जास्त आहे. स्वानंद पाटीलसह मोहसिन शेख, NDTV मराठी, बीड.